वृश्चिक राशी सावधान. पहिल्या 11 दिवसांत येतोय तुमच्या जीवनात मोठा धक्का. पण हा धक्का आनंदाचा आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. वृश्चिक राशीसाठी डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसांत एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली ऊर्जा निर्माण होत आहे. हा काळ असा आहे की जणू काही आकाशातील ग्रह अचानक एकत्र येऊन तुमच्या जीवनावर प्रकाश टाकत आहेत. गेलेल्या काही महिन्यांपासून तुम्ही खूप काही सहन केलं आहे. कधी मनावर ताण, कधी नात्यांमधील गैरसमज, कधी आर्थिक अनिश्चितता, तर कधी स्वतःशी चाललेले अदृश्य युद्ध. या सगळ्यामुळे तुमची आत्मशक्ती कमकुवत झाली होती. तुम्हाला आतून वाटत होतं की काहीतरी मोठं घडायला हवं, पण ते नक्की कधी घडणार याचा अंदाज लागत नव्हता. परिस्थिती पुढे सरकत होती, पण तुमचं आयुष्य एका जागी अडकलेलं वाटत होतं. पण डिसेंबरची सुरुवात होताच परिस्थिती एका क्षणात उलटू लागेल. हे 11 दिवस तुम्हाला अशा उतराईच्या ठिकाणी नेतील जिथून तुमची नवी सुरुवात सुरू होईल. ग्रहस्थिती दाखवते की या काळात तुमच्या राशीवर ब्रह्मांडाची अशी कृपा सक्रिय होईल जी वर्षभरात फार कमी वेळा दिसते. जणू काही विश्व तुमच्याकडे बघून म्हणत आहे की आता तुझा वेळ आला आहे. या 11 दिवसांत तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक थर हालू लागला आहे. काही बदल असे होतील जे अपेक्षित होते आणि काही बदल असे होतील ज्यांनी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडेल. ज्या गोष्टी तुम्ही वर्षानुवर्ष मनात बाळगून ठेवल्या होत्या, ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत नव्हती, ज्या स्वप्नांची धूळ झटकून पुन्हा उभं करायचं धाडस नव्हतं, त्या सगळ्या गोष्टींना नवी ऊर्जा मिळणार आहे. हा काळ तुमच्या जीवनाला एक नवीन पान देणार आहे. एक असं पान ज्यावर तुम्ही स्वतःची नवी कथा लिहायला सुरुवात कराल. असा काळ जेव्हा नशीब तुमच्या पाठीशी उभं राहील. असा काळ जेव्हा तुमची जुनी भीती, अडथळे, शंका मागे वळून पळतील. या बदलांचा प्रभाव इतका खोल असेल की पुढील काही महिने तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, सर्व काही डिसेंबरच्या त्या 11 दिवसांत बदलायला सुरुवात झालं होतं. आता या ऐतिहासिक 11 दिवसांत नेमकं काय घडणार आहे? कोणते बदल तुमच्या वाट्याला येणार आहेत? कोणत्या घटना तुमचं आयुष्य नव्याने घडवणार आहेत? चला, अत्यंत तपशिलातून पाहू. 1. अनेक वर्ष बंद असलेला मार्ग अनपेक्षितपणे उघडणार. वृश्चिक राशीचा सर्वात मोठा संघर्ष असतो तो अडथळ्यांशी. काही निर्णय तुम्ही घ्यायचे होते, पण परिस्थिती, लोकांचा विरोध किंवा वेळ अनुकूल नसल्यामुळे तुम्ही मागे राहिलात. या 11 दिवसांत असं काही घडणार आहे की तुम्हाला तुमचा मार्ग अगदी स्पष्ट दिसेल. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला महिनोन्महिने थांबावे लागले, ती गोष्ट अचानक तुमच्या हाताशी येईल. हा बदल करिअर, शिक्षण, प्रवास, व्यवसाय किंवा एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्राशी संबंधित असू शकतो. तुम्हाला जाणवेल की अचानक तुमच्यासमोर प्रकाश पडला आहे आणि तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. 2. आयुष्याचा प्रवाह बदलणारी एक खास बातमी तुमच्याकडे येणार आहे. वृश्चिक राशीच्या जीवनात अचानक घडणाऱ्या घटना फार मोठा बदल घडवतात. या 11 दिवसांत तुम्हाला एखादी बातमी मिळेल जी तुमचं संपूर्ण मनोविश्व बदलून टाकेल. ही बातमी एखाद्या नोकरीच्या ऑफरशी, कुटुंबातील व्यक्तीशी, नातेसंबंधाशी, व्यवसायातील संधीशी किंवा पैशांशी संबंधित असू शकते. तुम्ही कदाचित विचारही केला नसेल की अशी संधी तुम्हाला मिळेल, पण ब्रह्मांड याच क्षणी तुमच्यासाठी काहीतरी दरवाजे उघडत आहे. ही बातमी तुम्हाला आश्चर्यही देईल आणि आनंदही. 3. घरातील ताण कमी होऊन शांततेचा प्रकाश वाढणार. वृश्चिक राशी घरातील संघर्षामुळे खूप थकते. तुम्ही म्हणत नाही, पण मनातून खूप वेदना साठवत जाता. गेल्या काही महिन्यांपत घरातील कोणाच्या तरी वागण्याने तुम्हाला दुखावलं होतं. पण डिसेंबरच्या सुरुवातीला हा ताण हलका होईल. जुन्या गैरसमजांवर पडदा पडेल, वातावरणात ऊब वाढेल आणि घरातील संवाद शांत होईल. एखादी व्यक्तीची तुमच्यापासून दूर झाली होती, तिचा स्वभावही तुमच्याकडे पुन्हा नरम होईल. घरात मनःशांती परत येणं हा मोठा बदल असतो आणि तो तुम्ही अनुभवणार आहात. 4. पैशांची वाटचाल तुमच्याकडे वळू लागेल. आर्थिक उन्नतीचा काळ सुरू. वृश्चिक राशीला पैसा मिळतो, पण तो कायमस्वरूपी टिकत नाही. पण या 11 दिवसांत पैसाचा प्रवाह तुमच्याकडे वळू लागेल. जुने अडकलेले पैसे, थकलेली देणी, परतफेड, सरकारी कागदपत्रांतील सुटका, अचानक मिळणारा लाभ, अशा अनेक आर्थिक संधी तुमच्या दारात उभ्या राहतील. पैशासंबंधीचा तुमचा ताण हलका होईल. तुम्हाला जाणवेल की धरणी अखेर हिरवी झाली. एवढंच नाही तर पुढच्या काही महिन्यांसाठी स्थिरतेची पायाभरणी या काळात होणार आहे. 5.
तुमच्यावर लक्ष ठेवणाऱ्या एक गुप्त शत्रू मागे हटणार. वृश्चिक राशीवर नेहमीच कोणी ना कोणी नजरेतून लक्ष ठेवत असतं. ही व्यक्ती मित्र, नातेवाईक, कार्यक्षेत्रातील स्पर्धक किंवा शेजारी असू शकते. या 11 दिवसांत या व्यक्तीचे पाय स्वतःहून मागे जातील. ग्रहस्थितीनुसार तुमची ऊर्जा इतकी प्रबळ होईल की जो तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करेल तोच थकून जाईल. तुम्हाला कळेल की कोणीतरी तुमच्या विरुद्ध काम करत होतं, पण त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. अनेकांसाठी तर हा शत्रू पूर्णपणे तुमच्या जीवनातून दूर जाईल. 6. आत्मविश्वासाचा विस्फोट. तुमच्या व्यक्तिमत्वात नवीन तेज. मंगळाची ऊर्जा वृश्चिक राशीला असामान्य धैर्य देते. या काळात तुमचे मन, तुमचा आवाज, तुमचा विचारशक्ती सर्व काही आतून मजबूत होणार आहे. तुम्हाला आतापर्यंत जे निर्णय घेणे कठीण वाटत होतं ते तुम्ही सहज घेऊ शकणार. तुमच्या वागण्यात ठामपणा येईल. लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे आणि तुम्ही जे म्हणाल ते घडण्याची शक्यता या काळात जास्त असेल. 7. मनाला जखडून ठेवणारी एक भीती पूर्णपणे दूर होणार. काहीतरी होते, एक गोष्ट, एक चिंता, एक शंका जी तुम्हाला आतून खात होती. ही भीती तुम्ही नेहमी मनात ठेवली पण व्यक्त केली नाही. डिसेंबरच्या सुरुवातीला ही भीती कमी होऊन तुमच्यावरचा मानसिक भार हलका होईल. जी गोष्ट तुमच्यासाठी त्रासदायक होती ती किंवा तर सुटेल किंवा त्याचं समाधान तुमच्या समोर येईल. या बदलामुळे तुम्ही स्वतःला नवीन उंचीवरून बघाल. 8. दुरावलेलं नातं पुन्हा जुळण्याची शक्यता तीव्र. वृश्चिक राशीचे नाते नेहमीच हृदयातूनच जगले जाते. जर कोणी दुरावलं तर तुम्हाला त्या व्यक्तीचा तुटणारा आवाज आतून ऐकू येतो. या 11 दिवसांत एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली होती किंवा ज्याच्यासोबत संवाद तुटला होता ती व्यक्ती पुन्हा तुमच्याशी संपर्क करायला येईल. गैरसमज दूर होतील, संबंधात ऊब वाढेल आणि नवी सुरुवात होईल. हा बदल भावनिक स्तरावर खूप मोठा आणि महत्त्वाचा असेल. 9. मानसिक थकवा, चिंता आणि बेचैनी यांना पूर्णविराम. वृश्चिक राशी मनाच्या थकव्याने सर्वात जास्त त्रस्त होते. तुम्ही बाहेरून कठोर दिसता पण आतून खूप संवेदनशील आहात. डिसेंबरच्या सुरुवातीला तुमच्यावरचा हा थकवा उतरायला लागेल. आतून ऊर्जा वाढेल, भावना स्थिर होतील आणि तुम्हाला पुन्हा स्वतःचा आवाज ऐकू येईल. या बदलामुळे तुमच्या निर्णय क्षमतेला अधिक ताकद मिळेल. 10. करिअरमध्ये नवा टप्पा. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुम्ही मेहनत करत होतात पण त्या मेहनतीचे फळ मिळत नव्हतं. पण या 11 दिवसांत एखादा प्रोजेक्ट, एखादी जबाबदारी, एखादी नवीन संधी तुम्हाला मिळू शकते जी तुमच्या करिअरला वळण देईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरचे अधिकारी तुम्हाला एका वेगळ्या नजरेने पाहतील. ज्यांना वाटत होतं की तुम्ही काही करू शकत नाही त्यांना त्यांच्या चुकीचा अंदाज येईल. 11. नशिबाची दारे पूर्णपणे उघडणार. ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे. हा काळ वृश्चिक राशीसाठी कर्माचे फळ देणारा ठरणार आहे. जिथे प्रयत्न अपुरे वाटत होते तिथे नशिबाची साथ मिळेल. ज्या गोष्टी तुम्ही खूप काळापासून इच्छिल्या त्या हळूहळू तुमच्या हातात येऊ लागतील. हा काळ तुमच्या संपूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तुम्हाला वाटेल की विश्व तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि तुम्ही योग्य दिशेने जात आहात. डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसांचा कालखंड वृश्चिक राशीसाठी फक्त बदलांचाच काळ नाही तर एक आत्मिक पुनर्जन्म आहे. हे दिवस तुमच्या आयुष्यातील अध्याय बदलणारे ठरणार आहेत. ज्या संघर्षांनी तुम्हाला वर्षानुवर्षी थकवलं, ज्या अडथळ्यांनी तुमची प्रगती रोखली, ज्या परिस्थितीने तुम्हाला आतून मोडलं, त्या सगळ्यांवर तुम्ही आता मात करणार आहात. या 11 दिवसांत तुम्ही 3 महत्त्वाच्या गोष्टी अनुभवाल. एक सत्य जे तुमचा मार्ग बदलून टाकेल, एक संधी जी तुमच्या हातात नवे विश्व देईल आणि एक निर्णय जो तुमची ओळख पुन्हा घडवेल. हा काळ तुमच्या नशिबाची दिशा बदलत आहे. जिथे तुम्ही हार मानण्याच्या टोकावर होता तिथेच विश्व अचानक तुमच्यासाठी नवीन दार उघडत आहे. तुम्ही केलेले प्रयत्न, दिलेल्या त्यागाची किंमत, सहन केलेले अन्याय आता व्यर्थ जाणार नाहीत. वृश्चिक राशीचा प्रवास कधीच सोपा नसतो. ही रास खोल भावना, खोल संघर्ष आणि खोल कर्माने तयार होते. म्हणूनच जेव्हा बदल येतो तेव्हा तो इतर राशींसारखा साधा नसतो. तो अचानक येतो, भूकंपासारखा येतो आणि तुमचं आयुष्य एका क्षणात नव्या मार्गावर ढकलून देतो. या 11 दिवसांतही तेच घडणार आहे. तुम्ही जुना सर्व भार झटकून नवी ऊर्जा घेऊन पुढे जाल. घरातील वातावरण सुधारेल, कामात नवे दरवाजे उघडतील, नात्यांमध्ये ऊब वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे मन मुक्त होईल. तुम्ही स्वतःचा आदर पुन्हा मिळवाल. तुमच्यातील जाज्वल्य जिद्द पुन्हा चमकेल आणि तुमच्या भविष्यातील प्रत्येक पाऊल अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक सफल असेल. या 11 दिवसांना कमी समजू नका. हे दिवस तुमच्या नशिबाची नवी फाईल लिहित आहेत.
तुमच्या आयुष्याचा उगवता सूर्य याच काळात क्षितिजावर दिसू लागेल. आता पुढे जे काही होणार आहे ते तुमच्या हातात आहे. विश्व तुमच्या बाजूने उभे आहे. रस्ता तयार आहे, दारे उघडी आहेत. फक्त तुम्ही एक धाडसी पाऊल पुढे टाकायचे आहे. वृश्चिक राशीचा काळ सुरू झाला आहे. आता तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.